बिग बॉस मराठीचा राडा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। खरं तर कालचा दिवस हा बिग बॉसच्या घरात अनेक वादळ आणणारा होता। खेळाची सुरुवात गणिताच्या गेमनं झाली, पण हळूहळू कालच्या दिवसानं या बिग बॉसच्या खेळाचं गणितच बदलून टाकलं। काय झालं नेमकं पाहूया आजच्या राड्यामध्ये। सुरुवात झाली गणिताच्या टास्कमध्ये। बिग बॉसने रेशन कार्ड मिळवण्यासाठी यांना एक टास्क दिला, ज्याच्यामध्ये गणित सोडवायचं होतं। बिग बॉसनं त्याचं उत्तर दिलं होतं, पण आधीचं गणित त्यांना तयार करायचं होतं। यावेळी खेळ न लक्षात घेता सगळेच एकमेकांवर तुटून पडले। खेळ खेळण्यापेक्षा चीटिंग जास्त झाली। बरं, विशालच्या टोळीनं आधी चीटिंग करायला सुरुवात केली आणि नंतर हात वर करत सगळा आरोप काटा टीमवरती केला आणि बिग बॉसच्या घरात नुसता धिंगाणा झाला। चीटिंग चीटिंग आणि चीटिंग। खेळात फक्त चीटिंग झाली, कुणीच नीट खेळलं नाही, ना काटा टीम ना टोळी टीम। दोघांनी एकमेकांना पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण यामध्ये एक गोष्ट सगळ्यात जास्त खटकली, ते म्हणजे अरे तुम्हाला खेळ कळतो का? तुम्हाला नियम कळतात का? 2 राऊंड झाल्यानंतर हे लोक गेमचे रूल्स वाचतात की रूल्स काय आहेत? जर असं असेल तर तुम्ही खेळ खेळणार कसा? कारण सगळ्यांना खेळ खेळण्यापेक्षा एकमेकांना कसं पाडायचं, कसं हरवायचं हेच त्यांच्या डोक्यात आहे। म्हणून बिग बॉसच्या घरात सर्वाधिक टास्क, सर्वाधिक खेळ हे रद्द होत आहेत आणि ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। खरं तर या खेळाविषयी आपल्याला बोलायचं नाहीये, पण बोलावं लागलं कारण या खेळात रुचितानं तन्वीला अत्यंत घाणेरडा शब्द वापरला, ते म्हणजे तू खरकटी आहेस। खरकटी या शब्दाचे अनेक अर्थ निघतात। अत्यंत चुकीच्या पद्धतीने तो शब्द काही भागांमध्ये वापरला जातो। तोच शब्द रुचिताने तन्वीसाठी वापरला। हा शब्द जेव्हा वापरला तेव्हा तन्वीला देखील खटकलं। तिनं रुचिताला हेही सांगितलं की तू तोंड सांभाळून बोल, पण रुचिता म्हणाली माझी भाषा हीच आहे आणि मी याच भाषेत बोलणार। रुचितावरती आता राग येण्यापेक्षा तिची कीव करावीशी वाटते। अगं बाई, तू कुठल्या शो मध्ये, तुझी भाषा काय आहे? तुम्ही कदाचित उद्या याच्यापेक्षा घाणेरड्या पातळीवर जाऊन बोलाल, पण प्रेक्षकांनी ते ऐकायचं का? आणि जरी ते प्रेक्षकांनी ऐकलं तरी तुम्ही एकमेकांची काय इज्जत काढता याचं तरी भान ठेवा। बरं, या सगळ्या शब्दावरती तिला कुठल्याही पद्धतीचा अपराधीपणा नाहीये। मी जे बोललीये ते बरोबर आहे आणि ठाम आहे असं ती म्हणतीये। खरंच रुचिता जामदार, तुला जर असं वाटत असेल की तू खूप काही चांगलं बोलते तर तसं नाहीये। तुझ्या शब्दाला धार नाहीये तर घाण आहे। ती घाण बंद कर आणि त्यासाठी तोंड बंद ठेव ही विनंती आहे, कारण की अख्खा खेळ नासवला जातोय। शेवटी काय भांडणच झालं, कुणाच्याही वाट्याला काही आलं नाही। ना गोल्डन रेशन कार्ड कोणाला मिळालं, सगळ्यांना ब्रॉन्झ रेशन कार्ड मिळालं आणि हा खेळ इथेच रद्द झाला। यावेळी प्राजक्ता मात्र इतक्या हुशारीनं वागतीये ना। प्राजक्ताने बरोबर अचूक वेळी टोळीमध्ये जाऊन सांगितलं की मी तर बोलले होते की आपण दोघांनाही एक एक मार्क देऊन गोल्डन रेशन कार्ड मिळवूया। खरं तर प्राजक्ताला हे शहाणपण खूप उशिरा सुचलं। ती खेळाच्या शेवटी बोलली, तोपर्यंत खेळ जवळजवळ संपला होता, पण तिनं अचूक पद्धतीनं तन्वीला वाईट केलं, सगळ्यांना भडकवलं, दीपालीलाही भडकवलं। मग घरामध्ये एकच भडका उडाला। सगळेजण तन्वीच्या विरोधात बोलू लागले। तन्वीने कशा पद्धतीने घरातल्यांच्या जेवणाचा विचार केला नाही, घरातल्यांचा विचार केला नाही, तिनं फक्त स्वतःचा आणि इगोचा विचार केला असं बोलून सगळेजण तिच्यावर तुटून पडले। हे तन्वीला काही सहन झालं नाही। ती रडते, आकांत तांडव करते आणि अशा पद्धतीने या खेळाचा शेवट होतो, जो पूर्णतः अनपेक्षित होता। कारण की या खेळाची सुरुवात खरंच खूप चांगली झाली होती। शाळेचे युनिफॉर्म घातले होते, शाळेतल्या गप्पा सुरू होत्या, त्यामुळे काहीतरी चांगलं होईल असं वाटलं होतं, पण दुर्दैवाने आणि या सगळ्या स्पर्धकांच्या अतिरिक्त मस्तीमुळे या चांगल्या टास्कची वाट लागली। ब्रॉन्झ रेशन कार्ड मिळाल्याने काल शेवटी सगळ्यांना स्वतःचे बेड सोडावे लागले, सगळेजण खाली झोपले। यावेळी पुन्हा राखीचा ड्रामा सुरू झाला। माझी हाडं तुटली आहेत, मी नाचून नाचून माझी कंबर गेली आहे, मला बेडवर झोपू द्या। आणि शेवटी रात्री 2 वाजता बिग बॉसनं ती मागणी मान्यही केली। पण बिग बॉसनं काल एक गोष्ट आवर्जून दाखवली, ते म्हणजे रुचिता आणि विशाल एकत्र झोपले होते, बाजूबाजूला झोपले होते। आणि खऱ्या अर्थानं हे का दाखवलं याचा दुसरा अंक पुढे आहे। काल विशाल आणि रुचिताच्या नात्यात मोठं वादळ आलं। त्या वादळापूर्वीची ही शांतता होती, त्या वादळापूर्वीचा हा सीन होता जो बिग बॉसनं दाखवला। दोघे एकत्र झोपले होते। पुढे काय झालं तेच खरं बघण्यासारखं आहे। दुसरा दिवस उगवतो, सकाळ होते आणि विशाल रुचिताला सांगतो की तू काल तन्वीला जे काही बोललीस ते अत्यंत चुकीचं होतं, तो शब्द मागे घे। एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीनं बोलणं हे योग्य नाहीये। त्यावर रुचिता हे ऐकत नाही आणि रुचिता म्हणते की तुला तिचा एवढा का पुळका आहे, तू तिची का बाजू घेतलीस, आणि याच्यावरून विशाल आणि रुचितामध्ये वादाची ठिणगी पडते। दुसरीकडे तन्वी, दीपाली, राकेश, राखी हे सगळे मिळून रिलेशनशिपवर बोलत असतात आणि राखी मुद्दामून तन्वीला डिवसते आणि आयुषचा विषय काढते। आयुष तुझा बॉयफ्रेंड होता का असं तिला विचारते। आयुषचं नाव काढताच तन्वीचं डोकं सटकतं, कारण तिच्या मनात आयुष विषयी फक्त मैत्रीच्या भावना असतात, पण आयुष मात्र खेळासाठी तन्वीच्या जवळ आलेला असतो असं तन्वी सांगते आणि यावरून मोठा राडा होतो।
आयुषचं नाव तू काच घेतलं यावरून तन्वी घर डोक्यावर घेते. तिच्या मनाला लागतं माझी आई हा शो बघतीये, माझे घरचे हा शो बघतायत, मला लग्न करायचंय, त्यामुळे माझं नाव कुणाशीही जोडू नका असं ती सगळ्यांना निक्षून सांगते. अगदी विशाललाही विचारते की माझ्यात आणि आयुषमध्ये काही होतं का. विशाल देखील त्यावर नाही असं सांगतो. पण राखी काही राडा करणं थांबवत नाही. राखी तिला अजून डिवचते. राखी सांगते की घरातल्यांनीच मला हे सांगितलंय की तू खेळासाठी त्याचा वापर केला वगैरे वगैरे. तन्वीवरती खूप आरोप करते. तन्वीचा स्फोट होतो. या सगळ्यात एक गोष्ट होते ती म्हणजे विशाल तन्वीच्या बाजूने भक्कमपणे उभा राहतो. तन्वी तशी नाहीये. नेमकं खेळात काय झालं होतं हे सगळं तो सगळ्यांना समजावून सांगतो. विशेषतः तो राखीची समजूत काढतो. बरं, हे सगळं चाललेलं असताना रुचिता शांत राहून बघत असते. कारण काही दिवसांपूर्वी रुचितावर देखील आरोप झाले होते. राखी रुचिताच्या देखील रिलेशनशिपवर बोलली होती. पण त्यावेळी विशाल हसून गंमत बघत होता. आणि आज जेव्हा तन्वीला बोललं गेलं तेव्हा विशाल ठामपणे तिच्या बाजूने उभा राहिला. ज्याच्यावर आपण प्रेम करतो तोच आपल्या बाजूने उभा राहत नाही, ही जेव्हा गोष्ट समोर येते तेव्हा रुचिताच्या पायाखालची जमीन सरकते. रुचिता वेडीपिशी होते आणि विशालवर तुटून पडते. जेव्हा वेळ माझ्यावर आली होती तेव्हा तू कुठे होतास? तू स्टँड का घेतला नाहीस? आज तन्वीसाठी तुला का बाजू घ्यावीशी वाटली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ती विशालकडे मागते. विशाल निशब्द होतो आणि तोही रागाच्या भरात म्हणतो की मी काय इथे तुझी बाजू घ्यायला आलेलो नाहीये किंवा मी काय तुला इथे कुशीत घेऊन बसायला आलेलो नाहीये. तू तुझी खेळ, मी माझा खेळतो. मी कोणाची बाजू घ्यायची हे तू ठरवू नकोस. आणि ही गोष्ट रुचिताच्या मनाला खूप लागते. एरवी आपल्या आवाजाने घाणेरड्या शब्दाने घर डोक्यावर घेणारी रुचिता आज घळाघळा रडू लागते. त्याच वेळी दीपालीताई तिच्या जवळ जाते आणि तिला समजावते की हे होणारच होतं. याची कल्पना मी तुला आधीच दिली होती की तू वेळीच सावरायला पाहिजे होतं. त्यावेळी त्याने तुझा स्टँड घेतला नाही, पण आज तन्वीच्या वेळी त्याने तो स्टँड घेतला. यावरून विचार कर की तो तुझा कशा पद्धतीने वापर करतोय. काही वेळा रुचिताला दीपालीताईचं म्हणणं पटलं, पण ते काही फार काळासाठी राहिलं नाही. का तर ते पुढे सांगतो. कारण एरवी कचा कचा भांडणाऱ्या बिग बॉसच्या घरातल्या दोन तलवारी काल धाय मोकलून रडत होत्या. एकीकडे आयुषचं नाव काढल्याने तन्वी डिस्टर्ब होती, तर दुसरीकडे विशालनं चीटिंग केल्यानं रुचिता रडत होती. यावेळी अनुश्रीने देखील रुचिताला समजावलं की बघ, हेच मला नको होतं, हेच तुझं रडणं मला नको होतं. तू त्याच्या जास्त जवळ गेलीस, तू त्याच्यासाठी ताट वाढण्यापासून पाणी देण्यापासून सगळं केलंस. शेवटी तुझ्या वाट्याला काय आलं? तुझ्या हाताला काय लागलं? शेवटी तुझी फसवणूकच झाली ना. आणि मी तुला हेच सांगत होते की तू यातनं वेळीच सावर. पण रुचिता विशालच्या प्रेमात कुठेतरी वाहवत गेली. काल हे प्रेम, ही हुरहुर, ही जेलसी तिच्या डोळ्यात दिसली. विशालनं बाजू घेतली हा मुद्दा नव्हता, तर तन्वीची बाजू घेतली हा मुद्दा होता. कुठेतरी रुचिता खऱ्या अर्थाने विशालच्या प्रेमात पडली हे आता उघड झालंय. कुठेतरी याच प्रेमानं तिला रडायला भाग पाडलं आणि ती प्रेमात आंधळी सुद्धा झालीये. कारण की दीपालीताई पुन्हा तिच्याकडे जाते, पुन्हा तिला समजावते की या सगळ्याचा नीट विचार कर, त्याच्याशी जाऊन क्लिअर बोल, जे काही झालं ते सॉर्ट करा. दीपालीताईची भूमिका पहिल्यापासून हीच आहे की तुम्ही दोघे मिळून एकत्र येऊन प्रेम करत असाल तर मी तुमचं कौतुक करेन, स्वागत करेन, पण कुणीही कुणाला चीट करू नका. पण दीपालीताईचे हे शब्द पुन्हा तिने चुकीच्या पद्धतीने घेतले आणि रुचिताने प्राजक्ताला जाऊन सांगितलं की दीपालीताई मला विशालविषयी भरवत होती. तर खरं तर रुचिता ती तुला भरवत नाहीये, तुझ्या भल्याचा विचार करतेय. आणि अजून जरी तुला असं वाटत असेल की ती तुला भरवतीये तर तुझ्या डोळ्यावरची झापडं बाजूला कर आणि मग तुझ्या प्रेमाकडे बघ. तुमचं जे काही सुरू आहे, मग ते प्रेम असेल, काही असेल, ते खरं आहे खोटं आहे हे सगळं तुला कळेल. त्यासाठी डोळे उघडे ठेवून स्वतःकडे आणि विशालकडे एकदा बघ. भागाच्या शेवटी काय राखीचा पुन्हा राडा सुरू होतो. राखी बोलते की राकेश तू माझं गाजर आहेस, माझं नाव आहे राखी सावंत बापट. हे ऐकून राकेशला धक्का बसतो. राकेश बोलतो एक वेळ काही चालेल पण राखी माझ्या गळ्यात नको. आणि शेवटी तो पळत पळत मुख्य दरवाजाकडे जातो. दार वाजवून बिग बॉसला सांगतो की मला घराबाहेर काढा, हे मला बघवत नाहीये, काही चालेल पण राखीचं नाव माझ्यासोबत नको. सगळेच जण हा ड्रामा बघून हसतात. तेव्हा राखी म्हणते अरे तू दार वाजव, कारण की या आठवड्यात तुला बाहेरच जायचंय. या आठवड्यात कोण बाहेर जाणार हे खरं तर बघण्यासारखं आहे. काहीच दिवस उरलेत. पण भागाच्या शेवटी राखी ठरवून एक मोठा राडा करते. कारण कॅप्टन झाल्यानंतर तन्वीला सगळ्यांनी ऐकवलं असतं तू काय कॅप्टन आहे, तुला आमची पडलेली नाहीये, तुला घराची पडलेली नाहीये. तेव्हा तन्वी सगळ्यांना एक शब्द देते की मी कॅप्टन झाली असले तरी मी घरातल्या कुठल्याही सुविधा वापरणार नाही. म्हणून ती कॉमन टॉयलेटमध्ये, कॉमन वॉशरूम मध्ये जात असते. पण राखी त्याच्यावरून राडा करायचं ठरवते आणि रुचिताला आणि विशालला सोबत घेऊन वॉशरूम एरियामध्ये जाते. तू कॅप्टन असताना आमचं वॉशरूम का वापरते, तुझ्यामुळे आम्हाला थांबावं लागतं. याच्यावरून राखी तिला बोलते. तन्वी सुद्धा यावेळी सांगते की मी स्वतःला शब्द दिलाय की मी कुठल्याही सुविधा घेणार नाही, त्यामुळे मी इथे येते. पण तन्वीला खूप टार्गेट केलं जातं, इतकं की सगळेजण तिच्या डोक्यावर बसतात. तू इथे का आली याच्यावरून तिला अनेक प्रश्न विचारले जातात. कुठेतरी तन्वी इथे हलते. तन्वीचा संयम सुटतो. खऱ्या अर्थानं गेले काही दिवस
अत्यंत उत्तम पद्धतीने खेळणारी तन्वी आज कुठेतरी ढासळते, खूप रडू लागते, खूप अकांत तांडव करते. हा तिचा अकांत, हे तिचं रडणं कुठेतरी खटकतं. राकेश तिला म्हणतोय की तू चुकीच्या गोष्टीचा इश्यू करू नको, यानं तू वाईट दिसशील. आणि खऱ्या अर्थानं काल कुठेतरी तसंच झालं. राखीनं आणि टोळीतल्या काही सदस्यांनी मिळून जाणीवपूर्वक तन्वीला ट्रॅपमध्ये अडकवलं. तन्वी त्याच्यात अडकली, ती धडाधडा रडली आणि सरते शेवटी कुठेतरी तन्वीचा जो काही खेळ होता, जो चांगला चालला होता, त्याला कुठेतरी धक्का लागला. तो धक्का लावण्यात राखी आणि टोळी यशस्वी झाली. त्यामुळे कालचा भाग हा खऱ्या अर्थानं राडा घालणारा होता. तुम्हाला हा भाग कसा वाटला आणि मुख्य म्हणजे विशाल आणि रुचितामध्ये जे काही झालं त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? ते प्रेम खरं आहे का? रुचितानं विशालची साथ वेळी सोडायला हवी का? याविषयी तुमचं मत काय? कमेंट करून नक्की कळवा. पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा राडा, फक्त राजश्री मराठी शोबजवर. धन्यवाद.